श्री शिवलीला अमृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सांब सदाशिवास नमस्कार असो. ब्रह्मानंद अवस्थेतून प्रकट झालेल्या हे शिवनाथा, तू वेदांनाही वंदनीय आहेस. तू भोळा आहेस. शिवयोग्याच्या रूपाने तूच भद्रायुचे निमित्त करून हे नित्य सर्वांना सांगितले आहेस. यानंतर सुत ही तुझ्या कृपाप्रसादानेच शिवयोग्याने भद्रायुष शिवकवच कसे प्रदान केले तो भाग निवेदन करतात. भगवान शिवाचा महामृत्युंजय मंत्र जपावा, अंगी भस्म विलेपन करावे, अंगावर रुद्राक्ष धारण करावेत असे शिवयोग्याने भद्रायुष सांगितले. त्यानंतर त्या योगीराजाने भद्रायुष असा एक दिव्य शंख प्रदान केला, ज्या शंखाचा ध्वनी ऐकताच शत्रू रणात भयभीत होऊन मूर्छित होईल. तसेच त्याने भद्रायुष अवघ्या त्रिभुवनात कोणाकडे नसेल असे एक अद्भुत आणि प्रखर असे खड्ग दिले. ते खड्ग असे प्रभावी होते की जे उघड करून दाखविताच शत्रू भस्मसात होत असे. तसेच शिवयोग्याने भद्रायुच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवला आणि त्यास 12 हत्तीचे बळ प्रदान केले. भद्रायुस शुभ आशीर्वाद देत शिवयोगी त्यास म्हणाला, बाळ भद्रायू, तू मोठा ऐश्वर्यवान, सामर्थ्यवान, सर्व गुण संपन्न होशील. तुला उत्तम आरोग्य प्राप्त होईल. तू या भूलोकी सर्व राजांच्या मध्ये अत्यंत प्रसिद्ध होशील. तू चिरकाल विजयश्री प्राप्त करता होशील. तो मोठ्या सुख समाधानाने आणि संतोषाने या लोकी राज्य कर. कोणतीही अपेक्षा मनात न बाळगता दान धर्म करीत राहा. त्याने तुझा सर्वत्र कीर्ती सुगंध हा सदैव पसरत राहील. हे राजपुत्रा, भाग्यलक्ष्मी तुझ्या घरात सदैव निवास करू दे. करुणा, दया, भूतमात्राविषयी प्रेम हे तुझ्या हृदयात वसू दे. तुझ्या दोन्ही करात दातृत्व लक्ष्मीचा निवास घडू दे. तुझ्या सर्वांगात सहिष्णुता तर दोन्ही बाहूत वीरलक्ष्मी निवास करो. तुझा कीर्ती सुगंध दशदिशांमध्ये सदैव दरवळत राहू दे. तुझ्या हातीच्या खड्गलक्ष्मीने शत्रूचा नाश होऊ दे. तुझी साम्राज्यरूपी लक्ष्मी सतत वाढू दे. विद्या, ज्ञान आणि कलारूपी लक्ष्मीचा तुझ्यापाशी सतत निवास राहू दे. या प्रकारे या भद्रायुचे अभिष्ट चिंतन करीत असतानाच एकाएकी तो शिवयोगी हा अंतर्धान पावला. सुमती आणि भद्रायू यांच्या मनात त्या शिवयोग्याबद्दलचा आदर, प्रेम ह्यामुळे त्यांना त्या शिवयोग्याचा कधीच विसर पडला नाही. त्याचे स्मरण, पूजन आणि त्याच्या बोधाचे आचरण ती मायलेकरे सदैव मोठ्या श्रद्धेने करीत राहिली. पुढे असे घडले की भद्रायुचा पिता दाशरथ देशाचा राजा वज्रबाहू यांच्या राज्यावर शत्रुसेनेने आक्रमण केले. मगध देशीचा राजा हेमरथ हा शत्रूच्या रूपाने वज्रबाहू राजावर चाल करून आला. त्याने संपूर्ण दाशार्ह देश जिंकला, लुटला. त्याने इथून मोठ्या प्रमाणात धनधान्य, पशुधन, संपत्ती यांची लूट केली. त्याने नगरीतील स्त्री पुरुषांना बंदिवान केले. त्याने राजा वज्रबाहूसही नमविण्याचा प्रयत्न केला, पण वीर पराक्रमी वज्रबाहू हा एकटा असून सुद्धा हेमरथाशी निकराने 10 दिवस झुंज देत राहिला. पण अखेर हेमरथाच्या अवाढव्य सेनेसमोर वज्रबाहूचा निभाव लागला नाही. तो पराभूत झाला. हेमरथाने त्यास बंदी बनवले आणि तो निष्ठुरपणे वज्रबाहूस आपल्या रथास बांधून ओढून नेऊ लागला. हेमरथाने राजाचे अमात्य, सेनापती ह्यांनाही जखडून टाकले. त्यांनी नगरातील निरपराध लोकांना बंदी बनवले. त्यावेळी वज्रबाहू आता ह्या संकट काळात आपल्या मदतीस कोणी येईल म्हणून अवतीभोवती मोठ्या आशेने पाहू लागला. तो मनोमन म्हणू लागला की मी किती दुर्दैवी आहे. मला ना पुत्र, ना कोणी भाऊ, ना आता कोणी माझा कैवारी. अशा या संकट काळात हे देवा, कोण बरं माझ्या मदतीस धावून येणार. तोच ही वार्ता तिकडे भद्रायुस मिळताच त्याने शिवयोग्याचे स्मरण केले.
अंगी शिवकवच धारण केले. त्यांनी महामृत्युंजयाचा जप केला. सर्वांगी भस्म लावले. हाती शस्त्रे घेऊन तो आपल्या मातेचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या जवळ आला. निज मातेच्या चरणास वंदन करून तो म्हणाला, माते, मी आज माझे पुत्र कर्तव्य करण्यास जात आहे. मला आशीर्वाद दे. तिकडे शत्रूने आपल्या नगरीवर स्वारी केली आहे. तो पित्यास बंदिवान करून घेऊन चालला आहे. मला पित्याच्या मदतीस गेले पाहिजे. मी तुझा पुत्र आणि शिवयोग्याचा दास हा आता जातो आणि सर्व शत्रूचा पराजय करून पित्यास मुक्त करून येतो. माते, तुझ्या कृपेने मी रणांगणात शत्रूचे चूर्ण करीन. त्यास तुझ्या समोर आणून हजर करीन. शरद ऋतूतला चंद्रमा जसा शोभून दिसतो त्याप्रमाणे मी आज माझी पराक्रमाची ध्वजा उभारून येईन. त्यावेळी भद्रायुने आपल्या सोबत पद्माकराचा पुत्र आणि आपला धर्माचा भाऊ सुनय ह्यास आपल्या बरोबर घेतले. गरुड जसा सापाचा माग शोधत जातो त्याप्रमाणे वज्रबाहूचा तो शत्रू कोण आहे हे ते दोघे जण वाऱ्याच्या वेगाने शोधित निघाले. जणू काही शत्रुरूपी हत्ती हा कोणत्या रानात आहे ह्याचा ते दोन सिंह शोध घेत होते. जनक सुतेचे म्हणजेच सीतेचे कैवारी जसे लव आणि कुश तसेच ते राजाचे कैवारी होऊन त्याच्या मदतीस धावले होते. ते दोघे कुमार हे वायूच्या वेगाने शत्रूचा शोध घेत असतानाच त्यांना शत्रू नजरेस पडताच त्यांनी मोठी सिंह गर्जना केली. शत्रूस ललकारीत भद्रायू गरजला, अरे लुटेऱ्यांनो, थांबा. वज्रबाहू सारखे दिव्यरत्न तुम्ही या नगरीतून लुटून नेऊ पाहता काय? अरे चोर आणि लुटेरे ह्यांचे नाक कान कापून त्यांना शासन करायचे असते. तुम्ही तसे सुटून जाता काय? शत्रूंनी मागे वळून त्या गर्जना देणाऱ्याकडे पाहिले तेव्हा ते दोघेही शत्रूला त्यांच्या मागे धावत येताना दिसले. तेव्हा हिमरथास वज्रबाहूचे ते दोन कैवारी म्हणजे प्रत्यक्ष हर आणि हरी असल्यासारखे भासले. एक तर चंद्र, दुसरा सूर्य, एक वशिष्ठ तर दुसरा विश्वामित्र, एक वासुकी तर दुसरा शेषनाग असेच ते दिसत होते. त्यांनी पुढे येताच असंख्य बाणांचा त्यांच्यावर वर्षाव केला. जणू मेघाच्या अमृतवर्षावाने रानावनातले मोर हे एके ठाई उभे राहतात तशी त्या बाणांच्या वर्षावाने शत्रुसेना स्तब्ध उभी राहिली होती. शत्रूचे सैन्य मागे फिरले. त्यांच्यावर त्या कुमारांनी बाणांचा मारा चालू केला. शत्रूकडूनही प्रतिमारा होऊ लागला. रणवाद्ये वाजू लागली. त्या आवाजाने दशदिशा कोंदून गेल्या. भद्रायूने जेव्हा तो शिवयोग्याने दिलेला अद्भुत शंख वाजवला तेव्हा त्याच्या आवाजाने कंपनाने सारी पृथ्वी डळमळली. पाताळातील शेषनाग पृथ्वी सावरू लागला. त्या आवाजाने शत्रूच्या छातीत धडक भरली. काही जण तर त्याच्या आवाजानेच मूर्छित झाले, रथ रिकामी झाले. त्यातल्याच दोन रथावर ते दोघे कुमार आरूढ झाले आणि त्यांनी प्रचंड बाणाचा वर्षाव शत्रू सैन्यावर करण्यास प्रारंभ केला. तेव्हा हे दोघे कुमार हे आपले कैवारी आहेत. ते वज्रबाहूच्या रक्षणार्थ धावून आले आहेत. ही गोष्ट लक्षात येताच मागे फिरणारे वज्रबाहूचे सैन्य हे त्यांच्या बाजूने येऊन मदतीस उभे राहिले. मंगलवाद्य वाजवून ते सारे म्हणू लागले, हे आपले कैवारी कसे आणि कोठून देवासारखे आपल्या मदतीस धावून आले कोण जाणे. त्या दोघा समर्थ पाठीराख्यांना पाहून वज्रबाहूच्या सैन्यास बळ मिळाले. ते हेमरथाच्या सैन्याशी मोठ्या ताकदीने झुंज देऊ लागले. हे दृश्य रथास बांधलेला राजा वज्रबाहू आणि त्याचा प्रधान हे दोघे पाहत होते. राजा तर मनात असे म्हणत होता की माझ्या मदतीस जणू साक्षात शिव आणि विष्णू हेच या कुमारांच्या रूपाने धावून आले आहेत. दोघेही एकाच गुरुकडून युद्ध कौशल्य शिकून आले दिसतात. त्यातला एक कुमार हा तर जणू कोणी एखादा राजपुत्र असावा असेच दिसतंय. खरंच हे कोण बरे असतील? मला तर ते कोणीतरी माझे सगळे सोयरे असावेत. त्यांना प्रेमाने छातीस कवटाळावे असे वाटते आहे.
तिकडे ते दोन कुमार आणि हेमरथाचे सैन्य यांच्यात घनघोर युद्ध चालू होते. रक्ताचे पाट वाहत होते. त्या दोघांसमोर सैन्याचा म्हणावा तसा निभाव लागत नव्हता. भद्रायुने जेव्हा सैन्यावर प्रचंड शस्त्राचा मारा केला तेव्हा सारे आकाश हे बाणांनी कोंदून गेले. तेव्हा अचानक हेमरथ हा त्या दोघांच्या दिशेने धावून गेला. त्यांच्यात जवळजवळ 4 घटिका तुंबळ युद्ध झाले. त्या कुमारांचा पराक्रम पाहून शत्रू चळाचळा कापू लागला. त्यास ते दोघे म्हणजे कृष्ण, बलराम किंवा अगदी हनुमान आणि भीमासारखे वाटले. आणि मग एका अंतिम निकराच्या क्षणी भद्रायुने त्यास शिवयोग्याने दिलेले ते दिव्य शस्त्र हाती घेतले. त्या खड्गाचे दिव्य तेज सर्वत्र पसरले. त्या खड्गातून जणू काही काळाग्नीच्या ज्वाला निघू लागल्या आणि हेमरथाचे सैन्य जळून भस्मसात होऊ लागले. त्या दिव्य शस्त्राच्या ज्वालाग्नीने मगध सैन्य भस्मसात होत असताना हेमरथाने तो प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यास तो समाचार मिळाला तेव्हा हेमरथास भय निर्माण झाले. तो आपले उरले सुरले सैन्य घेऊन वाऱ्याच्या वेगाने पळू लागला. वज्रबाहू आणि प्रधानाचे दोर कापून त्यांना तिथे टाकून हेमरथ पळून जात असताना भद्रायुने त्याचा पाठलाग केला आणि त्यास पकडले. त्याने हेमरथास केसच धरून ओढले, त्यास खाली पाडले व त्याच्या छातीवर लत्ता प्रहार करू लागला. तसा हेमरथ भडाभडा रक्त ओकू लागला. आता भद्रायुने त्या हेमरथास आणि त्याच्या प्रधानमंत्र्यास आपल्या रथास करकचून बांधले. त्यांच्या पायावर तीक्ष्ण बाणांनी 5 पट काढले. तसेच त्यांच्या मिशा काढून त्यास शासित केले. तो पळून नेत असलेले धन, राज्यस्त्रिया परत आपल्या ताब्यात मिळवल्या. शत्रूने जे जे काही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता ते सारे भद्रायुने परत घेतले आणि ते जागच्या जागी पोहोचवले. त्यानंतर भद्रायुने आपल्या पित्याची, प्रधानाची सोडवणूक केली. भद्रायुने कृतार्थपणे वज्रबाहू राजाच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा वज्रबाहूच्या डोळ्यातून कृतज्ञतेच्या धारा वाहू लागल्या. तो म्हणाला, कुमार, अये बाळा, तो नेमका आहेस तरी कोण? आज तू मला या दुर्दैवाच्या, अपयशाच्या, दुःखाच्या सागरातून सही सलामत बाहेर काढलेस. तू माझ्या मदतीस धावून आलास. तू माझे प्राण वाचवलेस. तू आहेस तरी कोण? बाळा, मी शत्रूच्या दावाग्नीत होरपळत असताना तू कृपामेघासारखा वर्षलास. तुझ्या रूपाने जणू साक्षात भगवान शिव हाच माझ्या अंतिम क्षणी माझ्या रक्षणार्थ धावून आलास. बाळा, तुझे हे असे अचानक येणे म्हणजे कोणा भक्तरक्षणार्थ प्रभूंनी त्याचे बालक रूप घेऊन धावत यावे असेच वाटते जणू. तू कोण आहेस? बालरूपाने आलेला विष्णू का इंद्र? त्याबरोबरच अन्य राज्यस्त्रिया, नगरजन हे पण भद्रायुस धन्यवाद देऊ लागले. त्यांचे आभार मानू लागले. त्यांच्यावर तर कोणी जीवाची लिंबलोण उतरवू लागले. तेव्हा भद्रायू राजा वज्रबाहूस म्हणाला, प्रथम या सर्व शत्रूस बंदी करूया. त्यांच्यावर खडा पहारा बसवूया. त्यानुसार त्याने शत्रूची रवानगी बंदीशाळेत केली. तर त्याने वज्रबाहूस पुनश्च राज्य सिंहासनावर बसवले. त्या प्रसंगी नगरात मंगलवाद्य वाजू लागली. त्यानिमित्ताने सारी नगरी सुशोभित करण्यात आली. नगरीत हत्तीवरून साखर वाटली. नगरजन वज्रबाहूच्या भेटीस येऊ लागले. त्याचे कौतुक करू लागले. तेव्हा राजा वज्रबाहू त्यांना म्हणू लागला की, अरे बाबांनो, कौतुक माझे कसले करता? ज्या कुमारांनी मला या संकटातून सोडवले, जे माझे रक्षण करते झाले, त्या कैवाऱ्यांचे पाय धरा, त्यांचा जय जयकार करा. तेव्हा आपल्या पित्यास वंदन करून परत निघताना तो म्हणाला, हे पहा, शत्रूवर कडी नजर ठेवा. मी 3 दिवसांनी इथे परत येईन. आणि महाराज वज्रबाहू, त्यावेळेस मी आपणास मी कोणाचा कोण आहे ह्याची खरी ओळख देईन. असे बोलून ते दोघे कुमार रथारूढ झाले आणि जसे अचानक आले तसे निघूनही गेले. भद्रायू हा वायूच्या वेगाने
धावत आपल्या मातेकडे आला. तिचे चरण वंदन करून आपण पित्यास मुक्त केल्याची वार्ता तिला दिली. तिने त्या दोन्ही कुमारांचे मोठ्या कौतुकाने लिंबलोण केले. ऐकूनच ह्या साऱ्या प्रकाराने आणि सुखद वार्तेने पद्माकर भरून पावला. त्यास एक मोठे सात्विक समाधान सुखवून गेले. इकडे हा प्रकार घडत असताना तिकडे त्या शिवयोग्याने राजा चित्रांगद आणि राणी सिमिंतिनी यांची भेट घेतली. त्यांना भद्रायूबद्दल सर्व माहिती दिली आणि त्यास तुम्ही तुमची कन्या कीर्तिमालिनी ही देऊन त्यांच्याशी सोयरीक साधा असा सल्ला दिला. तेव्हा शिवयोगी त्यांना म्हणाला, भद्रायू हा शूरवीर आणि पराक्रमी आहे. तो शिवोपासक आहे. त्यांनी आज आपल्या पित्यास संकटातून मुक्त केले आहे. तो तुझी राजकन्या कीर्तिमालिनीस अगदी अनुरूप असाच आहे. त्या शिवयोग्याचे हे हितकारक बोलणे ऐकून त्या दोघांनी मोठ्या विनयाने त्यांचे चरण धरले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. ते शिवयोग्यास म्हणाले, महाराज, आपला प्रस्ताव मान्य आहे. या विवाहासाठी आपण वरास इथे आमंत्रित करूया. असे म्हणून चित्रांगदाने वैश्यनगरीस दूत आणि वाहने पाठवली. तेव्हा हा निरोप मिळताच पद्मकराने सर्व तयारी केली आणि तोही सर्वांना सोबत घेऊन भरपूर धनसंपत्ती घेऊन त्या लग्नासाठी निघाला. तेव्हा चित्रांगदाने भद्रायूस एका पालखीत बसवले. त्याची माता, बंधू, धर्मपिता ह्यांनाही शिबिकातून वाजत गाजत आपल्या नगरीत आणले. अवघ्या नगरजनास त्या राजबिंड्या भद्रायूस पाहून मोठा आनंद झाला. अनेक राजांना त्या विवाह सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले. त्या आमंत्रणानुसार जेव्हा स्वतः राजा वज्रबाहू हा त्या विवाहास आला, तेव्हा त्याने त्या नवरदेवास पाहताच हाच आपला कैवारी असे ओळखले. तेव्हा कृतज्ञतेच्या पोटी वज्रबाहू हा भद्रायूचे पाय धरण्यास पुढे आला. तेव्हा भद्रायूंनी त्यांना वरचेवर धरीत मोठ्या प्रेमाने मिठी मारली. त्या अज्ञात भेटीने जणू पुत्र भेटावा ह्या जाणीवीने राजा वज्रबाहू सुखावला. तेव्हा वज्रबाहू त्यास म्हणाला, हे राजकुमारा, तू कोणाचा कोण? तुझा देश कोणता? माता पिता कोण हे आता मला सांग. हे बघ, आता मला हे सत्वर कळू दे की तुला जन्म देणारे ते भाग्यवान माता पिता कोण आहेत. तू कोणत्या नगरीचा राजपुत्र आहेस? तुझे खरे नाव, गाव, कुल, गोत्र हे काय आहे? तेव्हा भद्रायूने वज्रबाहू राजास थोडेसे एकांतात नेले आणि त्याने त्याचा सर्व पूर्व इतिहास निवेदन केला. तशीच ही सारी शिवयोग्याची कृपा आणि शिव उपासनेचाच प्रसाद आहे हे सांगायला तो विसरला नाही. तसेच तो सांगू लागला, पिताश्री, तो शिवयोगी म्हणजे साक्षात शिवशंकरच आहे. कोट्यानुकोटी जन्माचे पुण्य पदरी असल्याशिवाय असा थोर महात्म्याचे दर्शन, भेट होणे हे शक्य नाही. ही सारी त्याचीच लीला आहे. त्यानंतर भद्रायूने आपली माता सुमती हिचे पित्याशी एकांतात भेट घडवून दिली. तेव्हा वज्रबाहू खाली मान घालून रडू लागला. तो म्हणू लागला की, अरे मी केवढा अभागी की मी अशा दुर्मिळ नररत्नांना रानावनात टाकून दिले. माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वीवर अन्य कोणी असणार नाही. मी घोर अन्यायी आहे, पातकी आहे. राजा वज्रबाहूचे ते बोलणे, ते दुःख पाहून राणी सुमतीसही अपार दुःख झाले. ती अश्रू ढाळत असताना इतकेच म्हणाली की, महाराज, जर तो शिवयोगी भेटला नसता तर हे शक्यच झाले नसते. तोच आपला पाठीराखा, सखा, सद्गुरू आहे. त्यानेच ही सारी किमया घडवून आणली आहे. मग चित्रांगद आणि सिमिंतिनी यांची भेट घेऊन वज्रबाहू त्यांना म्हणाला की, तुम्ही खरोखरच धन्य आहात. सुमती, तुझी महानताही थोर आहे. तू महत् प्रयत्नाने हा बिंदूचा सिंधू करून दाखविलास. तू मोहरीचा चिमुकला दाना मेरू पर्वतासारखा दिव्य केलास. खऱ्या अर्थाने अशा पराक्रमी, गुणवंत, पराक्रमी पुत्राचे पिता होण्याचे भाग्य तू मला दिलेस. माझे राज्य हे माझे नसून त्याचे खरे मालक तुम्ही दोघे आहात. ते तुम्हासच द्यायला हवे.
असे बोलून राजा वज्रबाहू हा बाहेर येताच पिताजी असे म्हणून भद्रायूने त्यांचे पाय धरले, त्यांना साष्टांग नमस्कार घातला. पित्याने पुत्रास प्रेममिठीत घेतले. ते भेट पाहून लोकांना शिवानी कार्तिकेयाला किंवा वाचस्पतीने कचास दिलेल्या प्रेममिठीची आठवण झाली. वज्रबाहूने भद्रायूच्या माथ्याचे चुंबन घेतले. त्यांनी आपली सून कीर्तिमालिनी हिलाही मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ घेतले. तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्यावेळी हा असा विचित्र पण सुखदायी योगायोग पाहून सर्व राजांना मोठा आनंद झाला. ते वज्रबाहूची मोठ्या कौतुकाने स्तुती करू लागले. त्याच वेळी भद्रायूने आपल्या धर्मपित्यास आणि भावास म्हणजेच पद्माकर आणि त्याचा पुत्र सुने यांनाही आणून त्यांचीही पित्याशी भेट घडवून आणली. त्या परस्परांच्या भेटीने सर्वांनाच अपूर्व असा सुखानंद झाला. पुढे राजपुत्र भद्रायू आणि कीर्तिमालिनी ह्यांचा मंगल विवाह मोठ्या थाटामाटाने 4 दिवस धूमधडाक्यात संपन्न करण्यात आला. चित्रांगदाने लग्नात जावयास आंदण म्हणून 2 लक्ष घोडे, 20,000 हत्ती, असंख्य दासदासी आणि विपुल धनभंडार दिले. त्यानंतर सासू सासऱ्यांचा प्रेमळ निरोप घेऊन भद्रायू आपली माता पिता पद्माकर आणि सुनय आणि सहचारिणी यांच्यासह आपल्या नगरीत परत आला. पित्यास पुत्र आणि पुत्रास पिता मिळाल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला. वज्रबाहूने राणी सुमतीस आपली पट्टराणी करून तिला अनेक अधिकार प्रदान केले. पुत्रलाभाच्या आनंदात राजाने शत्रूलाही क्षमा केली आणि त्यास काही खंदनीने बांधून घेऊन जीवदान दिले. राजा वज्रबाहूस हे मनास वारंवार पटत होते की पदरी जर जन्मजन्मीची शिवोपासनेची पुण्याई असेल तर भद्रायू सारखा पुत्र प्राप्त होतो. सुशील पत्नी, गुणवान ज्ञानी पुत्र आणि सद्गुरूचा लाभ ह्या गोष्टी केवळ परमभाग्यानेच लाभत असतात. त्यानंतर थोड्याच कालावधीत वज्रबाहूने पुत्र भद्रायूस सर्व राज्य कारभार सोपवला आणि तो आपल्या पत्नी सुमतीसह हिमकेदार इथे तप आचरण्यासाठी निघून गेला. इकडे शिवभक्त प्रजादक्ष आणि पराक्रमी भद्रायूने शिवयोग्याच्या वरप्रसादाने पुढे अनेक वर्ष पृथ्वीवर राज्य केले. या त्याच्या यशात त्याची नित्याची शिवोपासना, भस्मधारण, जप आणि त्रिकाल शिवज्योतिर्लिंगाचे पूजन ह्या गोष्टीचा मोठा वाटा होता. भद्रायूस ती शिवोपासना करण्यास प्रेरित करणारा तो शिवयोगी आणि ती शिवोपासना दोन्हीही मोठे श्रेष्ठ आहेत. असो, एकदा असे घडले की भद्रायू हा आपली धर्मपत्नी कीर्तिमालिनी हिला सोबत घेऊन एका दूरवरच्या रानावनात शिकारीसाठी गेला. ते उभयता ज्या वनप्रदेशात गेले होते तिथे विराट वृक्ष, त्यांची पसरलेली दाट छाया, निर्मळ जळांचे पाट, रम्य निसर्ग आणि भरपूर वनचर प्राणी होते. नारळ, केळी, पोफळी, रांताजन, सुगंधी चंदन, अशोक, खजुरी ह्यासारखे वृक्ष तिथे मोठ्या प्रमाणात विसारलेले होते. तसेच वड, पिंपळ, कडुलिंब, शेवरी, मदार, कंदब, औदुंबर ह्यासारख्या अनेक वृक्षांची तिथे मोठी रेलचेल होती. तसेच या वनप्रदेशात नाना प्रकारचे फळांचे, फुलांचे वृक्ष आणि पुष्पांच्या असंख्य सुंदर सुंदर वेली होत्या. त्यामध्ये सुवर्णवेल, नानवल्ली, पोळ्याच्या वेली, द्राक्षांच्या वेल आणि जायफळांच्या फळांची विपुल झाडे होती. त्या वनात अनेक प्रकारचे पशु पक्षी हे सरोवराच्या सान्निध्यात मोठ्या आनंदात उडत हिंडत बागडत होते. भद्रायू हा त्या रानावनात मोठ्या आनंदाने पत्नीसह वनविहार करीत असताना अचानक एक घटना घडली. अचानक भद्रायूच्या कानावर कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आला. त्याने आवाजाच्या रोखाने पाहताच त्यास दुरून एक स्त्री आणि एक पुरुष हे ओरडत धावत पळत येत होते. त्याच्या मागे एक वाघ लागला होता. त्यांच्यातील पुरुष हा मोठ्याने ओरडून सांगत होता, "अरे, कोणीतरी मदतीस धावा, माझी पत्नी मागे राहिली आहे.
वाघ आमच्या मागे लागला आहे. ही मदतीची हाक ऐकली आणि ताबडतोब भद्रायू हा आपले धनुष्य सज्ज करून त्यांच्या दिशेने मदतीसाठी धावला खरा, पण भद्रायू हा तिथे पोहोचायच्या आतच त्या वाघाने त्या स्त्रीवर झडप घातली आणि त्याने आपली शिकार ओढत नेली. राजाने त्या वाघाच्या रोखाने अनेक बाण सोडले, पण त्यास न जुमानता तो वाघ अंगात बाण घुसत असतानाही आपली शिकार न सोडताच ती घेऊनच पळाला. आपल्या तोंडातील शिकारीसह जेव्हा तो पळून जाणारा वाघ दिसेनासा झाला, तेव्हा तो ब्राह्मण राजा भद्रायूच्या जवळ येऊन मोठा दारू शोक करू लागला. हे प्रिये, तुझ्याशिवाय आता मी हा संसार कोणाबरोबर करू? तू गेलीस, आता मी काय करू? तसेच हा राजासही असे म्हणू लागला की, हे राजा, तुझ्या क्षत्रियत्वाचा धिक्कार असो. अरे, तू इतका पराक्रमी असूनही माझ्या पत्नीस वाचवू शकला नाहीस. छे, तुझ्या अशा जिण्याचा धिक्कार असो. राजा, अरे, माझ्या पत्नीने तुला किती हाका मारल्या. स्वतःच्या प्राणरक्षणासाठी ती तुला हाका मारत होती. अरे धावा, मी वाघाच्या मुखी पडले आहे, सोडवा, असे विनवित होती. हे राजा, माझ्या मदतीला धाव, मला वाचव, तुझी शस्त्र चालव, असे ती विनवित होती. तुला तुझ्या गुरुने खड्गही दिले आहे ना, त्याचा तू काय उपयोग केलास? तुझ्या शस्त्रांचा, सामर्थ्यांचा धिक्कार असो. तुझ्या अंगी असलेल्या 12 हत्तीच्या बळाचा, तुझ्या शस्त्र निपुणतेचा काय उपयोग? जो प्रजेला संकटातून वाचवतो, त्याचे रक्षण करतो, तोच खरा राजा. अरे, जिथे सत्समागम नाही, जिथे कोणाचा आधार नाही ते गाव, तो आश्रम हा व्यर्थ आहे. जो प्रभू प्रेमाने भिजून जात शिवभजन कीर्तन करत नाही, ते श्रोते आणि तो वक्ता, हे दोघेही धिक्कार करण्यास पात्र असतात. जो ब्राह्मणाचे रक्षण करत नाही, तो राजा, त्याची संपत्ती आणि संतती ह्यांचा धिक्कार असो. जी स्त्री पतिव्रता नाही, पापी दुराचारी आहे, तिचाही धिक्कार असो. जो पुत्र माता पित्यास क्लेश देतो, तो असून नसल्यासारखा आहे. जो गुरुभक्त नाही, गुरुच्या मताचा आदर करत नाही, तो शिष्यही धिक्कार करण्यासारखाच आहे. जो गुरुचे श्रेष्ठत्व मान्य करीत नाही, ते झाकून स्वतःचाच टेंभा मिरवतो, त्या शिष्याचा धिक्कार असो. जो इतरांच्या संकटकाळी उपयोगी पडत नाही, त्या वीराचाही धिक्कारच असो. या आणि अशा प्रकारे तो शोकमग्न ब्राह्मण हा भद्रायूचा धिक्कार करीत असताना भद्रायू त्यास म्हणाला, हे विप्रा, मी तुझ्या पत्नीस वाचवू शकलो नाही हे सत्य आहे. आता मी काय करू ते तू सांग. मी तुला धन देऊ, तुझा दुसरा विवाह करून देऊ, का तुला धनसंपत्ती, हे राज्य देऊ? तेव्हा तो पत्नीच्या वियोगाने दुःखी झालेला ब्राह्मण राजास म्हणू लागला, माझी पत्नी गेली, आता धन घेऊन काय करू? अरे, जो जन्मांध आहे त्याला आरसा देऊन तरी काय उपयोग? अरे राजा, मूढाला ग्रंथाचा, तरुणाला संन्यासाचा, किंवा जो मुळातच जार वृत्तीचा आहे त्याचे लग्न करून देण्याचा फायदा तो काय? जो तहानलेला आहे त्याला पाणी हवे असते, तूप नाही. जो भुकेला आहे त्याला फुलांच्या माळा नाही तर मोळ्या हव्या असतात. जो चिंतामग्न आहे त्याच्या समोर नृत्य गायन करणे हे व्यर्थ नाही का? मला केवळ माझी प्रिय पत्नीच परत हवी आहे. मला तुझ्या राज्याची, धनाची, संपत्तीची गरज नाही. मला फक्त एक स्त्री हवी आहे. तेव्हा भद्रायू त्यास म्हणाला, तुला स्त्रीच हवी ना, मग तू माझी पत्नी कीर्तिमालिनीच घेऊन जा. तेव्हा तो ब्राह्मण राजास म्हणाला, दे, खरोखरच तुझी पत्नी मला दान दे. माझी तपश्चर्या मोठी आहे, मी कोणत्याच पापास भीत नाही. तुझी स्त्री स्वीकारली तर मला काहीच पाप लागणार नाही. माझ्या पुण्याईच्या सागरात एका मातीच्या ढेकळाने काय फरक पडणार आहे? आकाश जसे धुळीने मळत नाही, तसा तुझी पत्नी स्वीकारण्याच्या पापाने मी काही दोषी पापे होणार नाही. तेव्हा भद्रायू मात्र स्वतःलाच दोषी अपराधी मानत होता. तो स्वतःशीच म्हणू लागला की,
जेव्हा त्या ब्राह्मणाच्या स्त्रीची वाघाने शिकार केली तेव्हाच माझे क्षत्रियत्व संपले. आता या ब्राह्मणास कीर्तिमालिनी दान करून मी सरळ अग्निकाष्ट स्वीकारतो. तेव्हा एका महानिश्चयाने भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी त्या विप्रास दान दिली. त्याबरोबर तो ब्राह्मण अदृश्य झाला. भद्रायूने खरोखरच काष्टे गोळा केली आणि त्याने अग्नी चेतवला. अग्नीच्या ज्वाला धडाडून उठल्या, वरवर आकाशात जाऊन भिडल्या. राजा भद्रायूने स्नान केले. त्याने भस्म रुद्राक्ष धारण केले. आपल्या सद्गुरूचे आणि भगवान सदाशिवाचे ध्यान करून तो आपला देह अग्नीस समर्पण करण्यास सज्ज झाला. त्याने पुढे होऊन प्रथम त्या चेतविलेल्या अग्नीस वंदन केले. शिवयोग्यास नमन करून शिवनामाचा सिद्ध मंत्र म्हणत त्याने त्या अग्नीस 3 प्रदक्षिणा घातल्या. आपल्या आराध्य देवतेस हात जोडून भद्रायू म्हणाला, हे सदाशिवा, मी तुझ्याकडे येत आहे. तू मला तुझ्या चरणांशी घेऊन चल. असे म्हणून आता भद्रायू त्याच्या दृढ संकल्पाप्रमाणे त्या अग्नीत उडी घेणार तेवढा तिथे भगवान शिव प्रकट झाले. त्रिनेत्र, पंचवदन, दशहस्त असलेल्या, कापराप्रमाणे धवल अंगकांती असलेला तो 25 तत्वांचा आणि पंचमहाभूतांचा जो अधिपती तो उमामहेश्वर तिथे प्रकट झाला. भगवान म्हणाले, भद्रायू थांब, असा देहत्याग करू नकोस. अरे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय हवे असेल तो इच्छित वर माग. तेव्हा भद्रायू म्हणाला, देवा, ज्या विप्रस्त्रीसाठी हे सारे रामायण घडले आहे ती विप्रस्त्री मला परत आणून दे. त्यावर हसत हसत भगवान म्हणाले, अरे भद्रायू, कोण विप्र, कोणाची स्त्री? अरे, तो विप्र दुसरा कोणी नव्हता, तो मीच होतो. अरे, वाघाचेही रूप घेऊन मीच त्या विप्रस्त्रीस पळून नेले. तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी आणि भवानीने हे नाटक केले होते. ही घे तुझी कीर्तिमालिनी. असे म्हणून देवाने त्याच क्षणी कीर्तिमालिनीस भद्रायूच्या समोर हजर केले. तेव्हा प्रसन्न झालेले भगवान म्हणाले, भद्रायू, काय हवा तो वर माग. तेव्हा भद्रायूने देवास, तू मला माझ्या माता पित्यासह तसेच माझी गुणवंत पत्नी, माझा धर्माचा पिता आणि बंधू ह्या सर्वांना तुझ्या लोके घेऊन जा. सर्वांना तुझ्या चरणी चिरंतर निवास दे. हे भगवंता, या सर्वांना तुझा सहवास मिळू दे. त्यावर भगवान शिव हे कीर्तिमालिनीस म्हणाले, हे कीर्तिमालिनी, आता तुला कोणता हवा तो वर माग. तेव्हा कीर्तिमालिनी म्हणाली, देवा, माझे माता पिता हे तर तुझे उपासक आहेत. त्यांना तुझा सहवास दे. त्यावर भगवान तथास्तु असे म्हणाले. तेव्हा भगवान त्या दोघांना म्हणाले, माझ्या प्रिय भक्तांनो, माझे चित्त हे सदैव तुमच्या पाशीच गुंतलेले राहील आणि तुम्ही पण माझ्याच अनुसंधानात राहाल. श्रीधर कवी श्रोत्यांना सांगतात की असा शिवाचा शुभ आशीर्वाद लाभलेल्या भद्रायूने पुढे पृथ्वीवर 10,000 वर्ष सुखाने राज्य केले. त्यानंतर सर्वजण हे दिव्यदेही झाले. भगवान शिवशंकरांनी त्यांना उचित समयी विमानात बसून कैलासास नेले. राजा चित्रांगद, सीमंतिनी, राजा वज्रबाहू, त्याची पत्नी सुमती, भद्रायू, कीर्तिमालिनी, भद्रायूचा धर्मपिता आणि बंधू ह्या सर्वांचाच सदाशिवाने उद्धार केला. त्यांना अंती शिवपद प्राप्त झाले. स्त्री पुत्रांच्या समवेत भद्रायूच्या सर्व परिवारास शंकराने आपल्या दिव्य स्वरूपी एकरूप करून घेतले. भद्रायूचे आख्यान जे भक्त भाविक पठन किंवा श्रवण करतील, त्याचे निवेदन वा लेखन करतील, त्यांना शिवकृपेने सर्व कार्यात यश लाभेल. त्यांचे सदैव मंगल कल्याण होईल. या अध्यायाच्या वाचनाने उपासक हा वादविवादात विजयी होईल. त्यास अतुल धैर्य, विजय आणि मोठी कीर्ती लाभेल. हे भद्रायूचे आख्यान हे अत्यंत पुण्यकारक आहे. या अध्यायातील एक एक ओवी म्हणजे एक बिल्वपत्र आहे.
त्याचे वाचन करून जे भक्त ही शिवाची शब्दपूजा करतील त्यांच्यावर तो आदिनाथ कृपा करेल. ते शिवकृपेने भवसागरातून तरुण जातील. हा अध्याय म्हणजे जणू काही कैलास पर्वतच आहे. जे त्याची वाचनरूपी प्रदक्षिणा करतील त्यांचे सर्व भवबंध हे तो मदनांतक तोडून टाकेल. हे सुखदायक श्री ब्रह्मानंदा, हे श्रीधरवरदा, हे कैलास नायका, तू सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहेस. तू अगमानिगमाच्या तर्काच्याही पलीकडला आहेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या शिवलीलामृताचा हा 8वा अध्याय भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.